मंडळी, आपापल्या धंद्याचं प्रमोशन करण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल ना हे सांगता येत नाही. आणि 31च्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या एका पबनं अशी एक कल्पना लढवली की त्यामुळं प्रमोशन तर जोरदार झालंच, पण त्यावर तेवढीच टीकाही झाली. काय होती ही आयडिया आणि त्याला पुणेकरांनी नेमका कसा प्रतिसाद दिला, पाहूयात त्याचाच आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट. ORS, सॅनिटरी पॅड आणि कॉन्डोम. आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षा यांची ही आधुनिक साधनं. पुण्याच्या मुंढवा परिसरात राहणाऱ्या हाय स्पिरिट नावाच्या पबकडून ग्राहकांना या वस्तू दिल्या जात आहेत. नवीन वर्षानिमित्त आपल्या नियमित ग्राहकांना पाठवलेल्या आमंत्रणासोबत पबनं या गोष्टी भेट दिल्या आहेत. अर्थात 31ला आपल्या पबमधील स्पिरिटचा खप हाय व्हावा हा या मागचा शुद्ध प्रमोशनल उद्देश असणार हे तर स्पष्टच आहे. या प्रकाराचा निषेध करत जनजागृतीच्या नावाखाली तरुणांना पबकडे आणि मद्यपानाकडे आकर्षित केलं जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. आपण एकीकडे पुणे शहराला शैक्षणिक व सांस्कृतिक शहर म्हणवतो आणि दुसरीकडे जे आहेत त्या क्लबवाल्यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपण हे करायचं. आता शेवटी जेव्हा तुम्ही कॉन्डोम पाठवता तर ते मुलांना अट्रॅक्ट करणार आणि तुम्ही सेक्ससाठी एक्सपोज तुम्ही मुलांना अट्रॅक्ट करताय की येस दिस इज आम्ही तुम्हाला देतोय, तुम्ही याचा वापर करावा. ज्यांना करायचं ते करणार आहात. तर यासाठी मी काल आम्ही पोलीस आयुक्तांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि याचा युवक काँग्रेस म्हणून आम्ही निषेध करतो. ग्राहकांना भेट म्हणून आरोग्यदायी गोष्टी पाठवायच्या आणि त्याच्या आडून दारू पिण्याचं आमंत्रण द्यायचं हे पुण्याच्या संस्कृतीला धरून नसल्याची टीका होते. महिला आयोगाकडूनही या प्रकाराचा निषेध करण्यात आलाय. असं काही असेल तर ते चुकीचं आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये जर अशा घटना घडत असतील तर निश्चितपणे त्याचा निषेध करते आणि अशा घडू नये याच्यासाठी आयोगाच्या वतीनं देखील आम्ही संबंधितांना सूचना देऊ. पोलिसांनी या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. तर कंडोम वाटणं हा गुन्हा नसल्याचा दावा पब कडून करण्यात आलाय. 31ची प्रत्यक्ष पार्टी रंगायला सुरुवात होण्यापूर्वी पुणेकरांमध्ये या विषयाची चर्चा रंगली आहे. रात्री कंडोम देऊन तुम्ही काय साधू इच्छिता आणि मुलींना जर तुम्हाला सॅनिटरी पॅड नॅपकिन्स द्यायचीच असतील तर ते रात्री देणं किंवा पबच्या ठिकाणी देणं हे कितपत योग्य आहे आणि बरोबर आहे का हा प्रश्न आहे. पबचे जे रात्री 12 नंतर 5 वाजेपर्यंत तुम्ही देणार ते सॅनिटरी पॅड असतील किंवा कॉन्डोम असतील किंवा त्याच्यानंतर जे एनर्जी ड्रिंक असतील तिथं ते देतात ते म्हणजे त्यांच्यासाठी जे तिथल्या लोकांसाठी ते नाहीये. ज्यांना खरंच गरज आहे तुम्ही त्यांना द्या. ती वेळ बरोबर नाहीये. एन्जॉयमेंट ठीक आहे पण आपली संस्कृतीचा पण विचार केला पाहिजे. ORS, सॅनिटरी पॅड किंवा कॉन्डोम यांचं वाटप करण्यात काहीच बेकायदेशीर नाही. मात्र हा प्रकार कायद्यापेक्षाही नैतिकतेशी जोडून पाहिला जातोय. भेट दिली जाणारी साधनं योग्य आहेत, मात्र साध्य चुकीचं असल्याचा आरोप सध्या पुणेकर करतायत. पबचं प्रमोशन करण्याच्या नादात पुण्याच्या सांस्कृतिक स्पिरिटचं डिमोशन होऊ नये हीच अपेक्षा. पुण्याहून मंदार गोंजारीसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.